जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अपडेट आहे महत्त्वाची। तर ती अपडेट काय आहे थोडक्यात आपण पाहूयात। रत्नागिरी रेल्वे स्थानकाबद्दल रिक्त पदांच्या माहितीबाबत ही अपडेट आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे। तर पाहूयात नक्की काय या अपडेट मध्ये आहे। तर स्टार्टिंग पासून पाहूयात। ही पूर्णच्या पूर्ण अपडेट मी आपल्या टेलिग्रामला पाठवलेली आहेच। तर टेलिग्रामला जाऊन आपला टेलिग्राम आयडी काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे तुम्ही। तर मेन मुद्दा पाहूयात आपण। चला बघा काय आहे याच्यामध्ये। बघा मुख्य संदेश काय, तर कोकण रेल्वेवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करण्यात आली असून सदर रेल्वे मार्गावर रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाकडून मान्यता मिळालेली आहे। महत्त्वाची अपडेट कशाबद्दल आहे, तर रत्नागिरी रेल्वे स्थानक इथं लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळालेली आहे। तर बघा 26 जानेवारी 2025 पासून नवनिर्मित रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने सदर रेल्वे पोलीस ठाण्यातील कामकाजाकरता टोटल किती पदे भरणार आहेत, तर 142 पदे भरावयाची आहेत। ठीक आहे, 6, 50 आणि 86 अशा पद्धतीने 142 पद रिक्त पद आहेत तेवढी भरायची आहे असं सांगितलेलं आहे। तर हाच मेन आपला मुद्दा आहे। तर बाकी आपल्या कामाचं नाही, आपल्या कामाचं जेवढं होतं ते म्हणजे रिक्त पद। ठीक आहे, तर ही पूर्णच्या पूर्ण अपडेट मी असे जसे आपल्या टेलिग्रामला पाठवत आहे तिथं पाहून घ्या। मेन संदेश याच्यामधून एवढाच होता की रत्नागिरी रेल्वे स्थानक इथं लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळालेली आहे। तर कधीपासून 26 जानेवारी 2025 पासून नवनिर्मित रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येणार असून किती पद आहेत, तर 142 पद भरायची आहे असं सांगितलेलं आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत ही अपडेट शेअर करा। अजून काही अपडेट आल्यावर आपल्या चॅनलवर लगेच तुम्हाला समजून जाणार आहे। त्यामुळे जे या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। विश यू ऑल दी बेस्ट।